सो गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे चांगले असतील. सेकंड पार्ट आहे हा. आणि आता आम्ही मॉर्निंगला नाश्ता करायला लिटरली आंघोळ करून नाश्ता करायला आम्ही खाली उतरलो. नाश्ता करणार आणि तुम्हाला ओके. असं मी नाश्ता सो गाईज इथे नाश्ता झालेला आहे माझा. आणि आता मी जस्ट तुम्हाला व्ह्यू दाखवला की कसा व्ह्यू आहे इकडे. बट खूप चांगला व्ह्यू आहे, अप्रतिम आहे. बट तसं नाश्ता झाला नाही अजून माझा, कारण की फक्त चाय प्यायले. येस. सो एक मिनटं, मला जरा रूमवर जावं लागेल, कामाला मला. सो गाईज मला रूमवर जावं लागतं. मी टूर पण देऊ शकते तुम्हाला. ओके. येस. सो गाईज आता मी रूममध्ये आहे. माझं जे काम होतं ते झालेलं आहे आणि आता मी मला रूम पे होते. सो गाईज इकडून मेन डोर चालू होतो. अँड हा फर्स्ट बेड, हा सेकंड बेड, हा थर्ड बेड, तो फोर्थ बेड. हा असं आहे. जसं तुम्ही एंटर करणार, सो तुमच्या लेफ्ट हँड साईडला एक कबाड आहे जिथे क्लोजेट, जिथे तुम्ही कपडे बॅग बिगा ठेवू शकता. सो आता आम्ही बाहेर काढले कारण की आम्हाला जायचं आहे म्हणून. सो तुम्हाला इथे एक डस्टबिन, झाडू आणि ते काय म्हणतात माहिती आहे, सुपडं बोलतात त्याला ते. आणि इग्नोर माय टॉवेल, कारण की मी ते सुकत ठेवलेलं आहे. सो येस. आणि समोर जसं यात येता तुम्ही, त्यात एक मिरर येईल. हा एक मिरर आहे, अजून एक मिरर आहे. इथे मम्मी झोपली होती, इथे पप्पा. तो बेड कपड्यांसाठी, तो बेड माझ्यासाठी. सो डबल उशी म्हणजे तो माझा बेड आहे. आणि लाईट्स बघा की म्हणजे लाईट पण नाही, म्हणजे व्हाईट पण नाही, एकदम क्रीमिस्ट आहे तो. लाईटचा कलर क्रीमसारखा आहे, म्हणजे ऑफ व्हाईटसारखा आहे तो. सो येस. आणि इथे तुम्हाला पडदा दिलेला आहे, कारण की जर कोण आंघोळ विंघोळ करून डायरेक्ट कपडे घालू शकतो, तो सो बाहेरून कपडे घालू शकतो. सो आता आपण जसं एंटर करतो पुढे जाऊन, सो इथे बाथरूम येतं विथ शॉवर अँड विथ गीजर. सो हां. आणि जसं आपण पुढे होतो तसं वॉशरूम येतं. आणि जसं आपण टर्न घेतो तर अजून पुढे गेल्यानंतर हा एक मिरर विथ वॉश बेसिन. आणि हे बघा, आजचा आउटफिट आहे माझा हा. अँड येस. सो हा आहे रूम टूर, जो मी स्टे करते त्या रूमचा. हा बघा. आणि इकडचा व्ह्यू पण एवढा खास नाही आहे, एवढंसंच फक्त चांगलं आहे. की आता ते खोलू शकते की नाही मलाच नाही माहिती. सो एक मिनटं. सो मी विंडो खोललेला आहे आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही. हा व्ह्यू आहे माझ्या रूमपासून, म्हणजे सो येस.
सो आता रूम टूर झालेलं आहे. आता खाली जायला लागेल. माहिती नाही किती वाजले ते, कारण की ना माझा चहा झालेला आहे. फक्त आता नाश्ता बाकी. सो आता नाश्ता करायचा आहे मला. बघूया आता. पण मला लिटरली ह्या रूमचा एक कॉर्नर जो आहे तो मला हा आवडला आहे. कारण की इथे मला मिरर सेल्फीज घ्यायला खूप आवडतात. तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो करत असणार ना, तर इंस्टाग्रामवर मी फोटोज टाकणार आहे थोड्या दिवसात थोड्या टायमात. सो फॉलो करून हा. आणि आत्ता मी खाली जाणार आहे आणि मला एक त्यांचा जर त्यांनी रिव्ह्यू मागायला आले तर मी नक्कीच त्यांचा. सो गाईज चहा नाश्ता सगळा झालेला आहे आणि आता आम्ही चाललो पॅकिंग करायला, जे की आम्ही आता घरी जाऊ. आणि आमचे असे सुंदर सुंदर फोटो आले आहेत जे माझ्या आईने काढलेले आहेत. फोटो मी पोस्ट करणार आहे. फटाफट चला. झोप आलेली पण झोपायचं नाही. हाय गो. स्वतः जायचं आहे फर्स्ट फ्लोअरला. ती येणार आहे. मग ती काय करायची? इथे बघा जरा. बाई ठेवून करायची आहे दरवाजापाशी. मी त्या भावाला ती तर तेव्हा सांगायचं ना कोणा तू. सो गाईज आम्ही आता घरी जायला निघालो. मम्मी पप्पांचं कुठेतरी मध्ये काम आहे. सो मम्मी पप्पा तिथे थांबणार आणि मी घरी विरारला. सो आता खोपोलीपासून ते घरी विरारला जाईपर्यंत जर्नी तुम्ही आता पाहणार आहात माझी. येस, बघूया आता. सो गाईज फायनली मी विरारला पोचलेली आहे. माझ्या डेस्टिनेशनच्या इथे फायनली विरार आलेली आहे. मी घरी जाणार. बघू ना, जेवायचं ते जेवेल नाही तर नाही, कारण की भूक तर नाही लागली आज मला. बट स्टील मी काहीतरी घेतलेलं आहे. काय म्हणतात त्याला लक्षात येत आता पटकन. बट हां, सो अजून मम्मी पप्पा काहीतरी निघाले नाही आहेत आमच्या रिलेटिव्सच्या इथून. सो बघूया आता किती असं निघतात. स्टील आता मी झोपणार आहे. AC लावणार आणि झोपणार आहे मी, हे कन्फर्म आहे माझं. सो गाईज भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला आणि स्टे ट्यून विथ मी. सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कोणता नेक्स्ट व्लॉग पाहिजे तर सांगा मला. बाय गाईज, भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला.